वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव, पेडगाव, व्याड, देऊळगाव बंडा, किनखेड, गोवर्धनासह अनेक गावांमध्ये जो काल वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्या दरम्यान अनेक घरांचं प्रचंड नुकसान झालंय. जे काही शेतमजूर किंवा मजूर वर्ग तसेच अनेक शेतकरी आहे यांचे संसार उघड्यावर आले आहे. मी आसेगावमधील या अशाच एका कुटुंबाच्या घरी जे काही घर होतं, कच्चं घर होतं थोडक्यात, ज्याच्या भिंतीही पत्र्याच्या होत्या आणि जे काही वरचं छत होतं तेही हे टिनपत्राचं होतं. मात्र जो काही सोसाट्याचा वारा सुटला त्या वाऱ्यामध्ये हे संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन यांचा संसार उघड्यावर आला. जे काही टिनपत्र त्या वादळी वाऱ्यामध्ये कोसळले त्यामध्ये यांचं कुटुंब थोडक्यात वाचलं, कारण 8 ते 10 जणांचं हे कुटुंब असून हे मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. या सोसायटीच्या वाऱ्यामुळे या कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं असून या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. यांच्यासह असे अनेक कुटुंब आहे जे या वादळी वाऱ्यामुळे घर उद्ध्वस्त होऊन उघड्यावर आले आहे. किमान त्या सगळ्या लोकांचे पंचनामे करून शासन प्रशासनानं त्यांना मदत देण्याची गरज आहे. तेव्हाच या लोकांचे संसार पुन्हा उभारी घेऊ शकतील. माझ्या समेत हे आसेगाव येथील चव्हाण कुटुंबीय आहे. त्यांनाच विचारूया नेमकं काय झालं होतं. ताई मला सांगा काय झालं? सर माझं नाव माया गोपाल चव्हाण आहे. आम्ही आशेगाव पेनाचे. तर आमची अशी 4-4:30 वाजता असं वारं पाणी आलं. ते आम्ही बाहेर बसले होते, आम्ही माली मधात. तर आमचे पूर्ण पत्रे आमच्या अंगावर पडले. तर आमची एक पोरगी जाऊन शेजारच्या लोकांना घेऊन आली. आम्ही सर्व आम्हाला बाहेर काढलेलं आहे. तर आमचे राशनचे धिंगाणा झाले, लेकराला जखमी झालेला आहे. तर एवढं सरकारतून काहीतरी निर्णय घ्यावा की आमचं मदत करावं पाहिजे. आम्ही काय रोज मंजुरी करणार आहे. तर एक दिवस लागते, एक दिवस लागत नाही रोज मंजुरी. तशी सरकारकडून आम्हाला काहीतरी गरिबाला मदत करावं पाहिजे. मदतीची तुम्हाला गरज आहे तेव्हाच, आणि हे घर पण उभारून दिलं पाहिजे आहे ना. मला सांगा काका काय झालं? काय नाही साहेब, थोडं बाहेर बसलो होतो आम्ही. तर वारं वाजून सुटलं म्हणून आम्ही घरात आलो. घरावर सर्व पत्र अंगावर पडले. ते एक बारीकसा लेकरू बाहेर निघालं. त्याने सर्व गावातले माणसं बनवून आणले. त्याने बाहेर काढलं साहेब. बाहेर काढल्याच्या नंतर मी गावात पळून गेलो. माझं बिन लय नुकसान झालेलं आहे. काय झालं? नुकसान काय झालं? माझे पत्र सर्व उडून गेले. कुठं भेटले नाही, काय नाही. वस्तू पण खराब झाल्या, धान्यही खराब झालं. धान्य गिन्ने सर्व भिजले. टीव्ही काय होते सर्व भिजून गेले. बाबूराव गोविंदराव चव्हाण बोलतो. काय सांगा तुम्ही, शासनाकडे काय लागलं? काय आता शासनाने काय मदत करतील तर मदत करा म्हणून. खरंच जो काही वादळी वारा होता, सोसाट्याचा वारा, त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यांचे संसार उघड्यावर आले. या कुटुंबांना आर्थिक मदतीसह त्यांचे घराची जे काही नुकसान झालंय त्याची उभारणी करण्याची मागणी या सगळ्या नुकसानग्रस्तांकडून शासन प्रशासनाकडे होते. लोकमत, आसेगाव, वाशिम.